नमस्कार, स्वागत आहे इंडो देसी फूडमध्ये. आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाचे लाडू. मोजक्या साहित्यामध्ये अचूक प्रमाणात परफेक्ट असे लाडू आपण खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी आपण घेऊयात 3 कप ओल्या नारळाचा किस. नारळ तुम्ही किसून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. फक्त मिक्सरमध्ये फिरवताना त्यामध्ये पाणी घालायचं नाहीये. यासाठी एका पॅनमध्ये आपण 1 ते 2 चमचे तूप घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण किसलेला ओलं नारळ घालून घ्यायचं आहे. आता लो टू मीडियम फ्लेमवरती 3 ते 5 मिनिटं आपण याला एकसारखं फिरवून घ्यायचं आहे. तीन ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की नारळाचा किस जरा सुका झालेला वाटतोय, पण याचा रंग मात्र बदललेला नाहीये. आता या स्टेजवरती आपण यामध्ये 2 कप साखर घालून घ्यायची आहे. इथे तुम्ही पिठी साखरचा सुद्धा वापर करू शकता. आणि सोबतच 2 कप फुल क्रीम दूध घालून घ्यायचं आहे. याऐवजी तुम्ही दुधाची साय सुद्धा घालू शकता. दूध किंवा साय वापरल्याने लाडू मलाईदार आणि मस्त चवीचे बनतात. आता याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आणि मीडियम हाय फ्लेमवरती आपण याला 10 ते 15 मिनिटं एकसारखं फिरवत राहायचं आहे. लक्षात असू द्या, याला एकसारखं फिरवत राहणं खूप गरजेचं आहे. जर आपण एकसारखं फिरवलं नाही तर हे करपू शकतं किंवा खालून जळू शकतं. इथे आपण 1 चिमूट मीठ घालून पुन्हा याला एकसारखं फिरवत राहायचंय. आता 12 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपलं मिश्रण बऱ्यापैकी थिक झालेलं आहे. या स्टेजवरती यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि हवं असल्यास तर यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घालून घेऊ शकता. यानंतर आपण याला पुन्हा 5 मिनिटं फिरवून घ्यायचं आहे. आता 17 मिनिटानंतर आपलं मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे. ते कसं तर कढईच्या काठाला लागलेलं मिश्रण पूर्णपणे कोरडं झालेलं आहे. आता गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे आणि मिश्रण एका बाउलमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. यानंतर आपण हलक्या हाताने याचे लाडू वळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण याचे लाडू वळून घेणार आहोत. अगदी पटापट हे लाडू वळून तयार होतात आणि त्याचबरोबर लवकर संपतातही. जर नाहीच संपले तर हवाबंद डब्यामध्ये आपण याला 5 ते 7 दिवस सहजपणे साठवून ठेवू शकतो. आता बघा किती सॉफ्ट आणि मलाईदार असा आपला लाडू बनून तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.